नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. यावर्षी या माघ महिन्यातील म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी उद्या बुधवारी 28 फेब्रुवारी 2024 या रोजी आलेली आहे. बघा, बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि संकष्टी चतुर्थी देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी आपल्या आईने कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, चंद्रोदय कधी होणार आहे, आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे, हे बुद्धीचे देवता आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी, मुलांची बुद्धीची क्षमता वाढावी यासाठी, मुलं चिडचिड करत असेल तर मुलं शांत व्हावेत यासाठी आपल्याला प्रत्येक आईने मुलांसाठी ही वस्तू संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायची आहे. तुमच्या मुलांची जी पण काही इच्छा असेल, अडचण असेल ती सांगून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे बघा, मुलांच्या सर्व अडचणी ह्या नष्ट होतील, मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल, मुलांची चिडचिड कमी होईल. आणि बघा, संकष्टी चतुर्थीला जर का तुम्ही असे उपाय मुलांसाठी केले तर बघा, याचं रिझल्ट, याचे फळ हे 100% आपल्याला मिळत असतात. कारण गणपती बाप्पा हे असे देवता आहेत की त्यांचं आपण भक्तिभावाने, त्यांची आपण मनापासून जर का सेवा केली, उपासना केली, व्रत केली तर बघा, ते आपल्याला याचं फळ हे 100% देत असतात. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आहे. पहाटे 1:53 ही सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 असणार आहे. अशा स्थितीत उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी चंद्रोदय हा 28 तारखेला रात्री 9:24 होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची असते. म्हणजेच आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात. आणि जर का तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक घातला असेल तर गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष तुम्ही बोलत अभिषेक घाला आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या मुलांना प्यायला द्या. यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते. यानंतर संकष्टी चतुर्थी या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर त्यांची स्थापना करा. त्यांना हळदी, कुंकू, अष्टगंध अर्पण करा. आवर्जून लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा. 21 दुर्वा अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. तुमची मुलं जर का मोठी असेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं हा उपाय करून घेऊ शकतात. सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे. बसायला आसन टाकायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल कलरचा दोरा घ्यायचा आहे, ज्याला आपण कलावा म्हणतो. बघा, लाल पिवळ्या कलरचा दोरा असतो, तो दोरा घ्यायचा आहे. या दोऱ्याला आपल्याला ओम गण गणपते नमः म्हणत 7 गाठी द्यायच्या आहे. आपल्याला 7 वेळा ओम गण गणपते म्हणायचं, 7 गाठी द्यायच्या आहे. त्यानंतर हा दोरा आपल्याला हातात घेऊन आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं 3 वेळा पठण करायचं आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती बोला. मुलं जर का वाचण्यासारखे असतील तर तुम्ही मुलांकडनं ही सेवा करून घ्या. त्यांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगा. यानंतर या दोऱ्याला 7 गाठी देऊन झाल्यानंतर, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहे, 21 शमीचे पानं घ्यायचे आहे. बघा, 21 दुर्वा घ्या, 21 शमीचे पानं घ्या, एक नारळ घ्या आणि हा दोरा तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. मुलं
तुमच्याबरोबर आली तर खूप छान मुलांना देखील तुम्ही घेऊन जा आणि मुलांच्या हातून गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा। मुलांच्या हातून गणपती बाप्पांना हे नारळ अर्पण करायला सांगा। त्यानंतर ज्या तुम्ही वस्तू नेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही मुलांना अर्पण करायला सांगा। मुलं नसतील तर तुम्ही ह्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्या तरी चालेल आणि यानंतर तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे। आता जेव्हा घरात तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणार आहात, लाल जास्वंदाचं फूल अर्पण करणार आहात, त्यावेळेस देखील तुम्ही तुमच्या इच्छा ज्या असतील त्या गणपती बाप्पांना सांगू शकतात। मुलांच्या बाबतीत तुमची कुठलीही अडचण असू द्या, कुठलीही इच्छा असू द्या, ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे। यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर या वस्तू तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहे। त्यानंतर बघा, यानंतर तुम्हाला तो लाल धागा जो आहे तो घेऊन यायचा आहे आणि तो धागा तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात, गळ्यात घालू शकतात किंवा मुलांच्या जवळ तुम्ही ठेवायला द्या, मुलांच्या बॅगेमध्ये तुम्ही ठेवायला देऊ शकतात। तर या पद्धतीने हा अभिमंत्रित दोरा धागा आपल्याला मुलांजवळ ठेवायला द्यायचा आहे किंवा तुम्ही मुलांच्या हातात, गळ्यात देखील घालू शकतात। तर या पद्धतीने आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। बघा, या उपायाने तुमच्या मुलांच्या ज्याही इच्छा असतील त्या पूर्ण होतील, ज्याही अडचणी असतील त्या दूर होतील, मुलांचे संकट, विघ्न हे दूर होतील। शक्य झाल्यास तुम्ही मुलांकडनं हा उपाय करून घ्या। मुलं लहान असतील तर मुलांसाठी आईने हा उपाय करा। इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। तुम्ही जर का हा उपाय केला तर बघा, यामुळे नक्कीच तुमच्या मुलांमध्ये प्रगती झालेली तुम्हाला दिसणार आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।